हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्रदर यूट्यूब चॅनल. सो सगळ्यांना सर्वात पहिले माझ्याकडून क्रांतिकारी जय भीम. तर आज आम्ही कुठे चाललो आहे मला तर माहितीच नाही. माझ्या भावाने पहिल्यांदा आमच्यासाठी काहीतरी असं सरप्राईज त्यांनी ठेवलं आहे की मी तुम्हाला एका ट्रिपसाठी घेऊन जातो आहे, ते पण त्याचे मित्र आणि त्याच्या मित्राची फॅमिलीसोबत आहे म्हणून. तुम्हाला आता फायनली मी सांगतो की मी यांना कुठे घेऊन चाललो आहे. आता मी यांना वसईला घेऊन जाईन पहिले, त्याच्यानंतर मी ह्याला घेऊन जाणार आहे विरारला. मग विरारला कुठे त्यांनी बुकिंग केलेली आहे, काय केलेली आहे अजून मलाही नाही माहिती, कारण की तिकडे गेल्यावर आपल्याला ते कळेल. ओके, चलो बाय. आपण पोचलो आहे फायनली पालघर स्टेशनला. हे पालघर स्टेशन आहे आणि ही माझी मम्मी. मम्मी हाय कर. आणि हा माझा भाऊ. होता ATM मध्ये पैसे काढायला आणि त्याला माहितीच नाही की मी इथे येऊन उभी आहे. तो पुन्हा मला तिकीट काउंटरवरती शोधायला गेलेला आणि तो आता आलाय. तर आम्ही निघतोय वसई दौऱ्यावरती. चला थोड्याच वेळात भेटतो. नंबर 1ला आहे, आपल्याला जायचं आता प्लॅटफॉर्म नंबर 2. ठीक आहे, रस्ता नंबर 2 वरून विरार ट्रेन आहे. चला भेटूया आता ट्रेनमध्ये. काय फायनली फायनली आम्ही 30 रुपयाचे हे घेतले. हे घेऊन चिक्कू, कारण की आता आम्हाला पण राहावलं नाही चिक्कू बघून. एवढे गोड चिक्कू आहे ते. सो तुम्ही पण कधी आलात ठीक आहे का, सो तुम्ही कधी आलात तर हे चिक्कू नक्की घ्या आणि त्याचा आस्वाद घेतला पाहिजे असं मला माझी इच्छा आहे. बघितलं किती ताजे आहेत आणि एवढे गोड आहेत. सगळे मग तू पण खा. तर तुम्हाला मी सांगू नाही शकत तुम्ही जोपर्यंत त्याचा आस्वाद घेत नाही. फायनली आता आम्ही पोचलो विरारला. कारण विरारवरून आपल्याला चाललो तेव्हा आम्ही प्लॅटफॉर्म नंबर फायनली आम्ही पोचलो आहे नायगावला. कारण आमचा आता कॅन्सल झालेला वसईला कॅन्सल झाला, कारण की वसईवर लांब पडेल कोचिवडा. चलो आम्हाला उतरतोय खाली. इथून आता आम्हाला रिक्षा भेटेल कोचिवड्यासाठी. रिक्षा पकडू आणि इथे नायगावचं फेमस फिश मार्केट आहे जे रात्री भरतं. हे आहे पूर्ण मार्केट, फिश मार्केट आहे. ते रात्री तुम्हाला गर्दी एवढी दिसेल. इथे नायगावचं चर्च आहे. फायनली आम्ही आता कोचिवडा गावामध्ये पोचलो. किती काका टास्क आहे. येऊ दे येऊ दे.
हे लोक काय करतात त्याच्याकडे बघूया. अरे तुमचा आवाजच नाही येत आहे. जरा भाऊजी गणपती बसल्यात आमचे. फायनली पोचलोय. Just prove this story. आता मटणाची तयारी चालू आहे. मुंडीची तिने आता तयारी चालू केली चिकन कापायची. काय बोलेल ना. किती किलो आणले तुम्ही चिकन? 5 किलो. तू एकटी बनवणार आहे? तिकडे पण तयारी चालू आहे. काय बोलला तुम्ही इकडे? जरा जोरात बोला, आम्हाला आवाज येत नाही. नांदाया बेसना पचे मुजी करना जाया बे पसाचं पान नांदाया बेसना पचे मुजी करना जाया बे पोरा पोरीना नाचून देस रे पोरा पोरीना नाचून देस पसाचं पान नांदाया बेसना पचे मुजी करना जाया बे. आमचे भाऊजी त्यांचा फायनली चिकनला हात लागलाय. तर भाऊजी 2 शब्द तुमचे व्यक्त करा. अरे बोला बोला भाऊजी. नाही तुम्ही बोलत कापत कापत बोलू शकता. भाऊजीने आता शुभ हात लावलेत. काय बकऱ्याची मुंडी आहे ना. सगळ्यांची काढू. चिकन 65. बघू द्या जरा म्हणजे बस बस एवढं ट्राय करूया आम्ही. अरे एकदम स्वादिष्ट आहे. हॉटेलमध्ये खातो. हा बायकोचा लाडका आहे. आला नव्हता तर बायकोची रडत होती. मला घेऊन नका जाऊ, त्याला घेऊन येते मी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता आम्ही उठलो आहे. आम्ही म्हणजे मी उठलो आहे. बाकी सगळी उठून ऑलरेडी इकडे बसले. मम्मी बसल्या आदूला घेऊन. अद्विका हा तो
चला गाईच मी चाललो आहे आता आंघोळ करायला, कारण की उठून आता आलो आहे बाहेर. फ्रेश तर झालो ऑलरेडी थोड्या वेळ पहिले. आता जाऊन आंघोळ करतो. बोला बंद कर. हो गाईच आता आम्ही चाललो आहे घरी. पण घरी जायच्या पहिले आम्ही बनवले चिकन बिर्याणीच्या नावाखाली चिकन खिचडी दाखवतो तुम्हाला. हां चिकन खिचडी मस्त आहे ना. कोणी केली? खायचं काम करू. चिकन खिचडी मस्त झालेली आहे आणि आता तुम्ही घरी जायचं आहे. तर मित्रांनो ब्लॉग इथे फायनली एंड होतोय, कारण मी काल खूप थकलेलो, त्याच्यासाठी मी पुढचे क्लिप्स घेऊ शकलो नाही. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नवीन अपडेट्स मिळतच राहतील. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला हे पण सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला.